जिल्ह्यातील अंगापूर तर्फ आणि अंगापूर वंदन ही शेजारी शेजारी असणारी दोन गावं. दोन्ही गावांमध्ये गणपतीची प्राचीन मंदिरं आहेत. दोन्ही गावांची मिळून 8,000 लोकसंख्या आहे. पण इथल्या एकाही घरात गणपती बाप्पा बसवले जात नाहीत अथवा सार्वजनिक गणेशोत्सव देखील साजरा केला जात नाही. मात्र दोन्ही गावातील गणपती मंदिरांमध्ये भद्रोत्सव साजरा केला जातो. मोरया म्हणा दोर्या म्हणा च्या जयघोषानं संपूर्ण अंगापूरचा परिसर हा दुमदुमून जात असतो. अंगापूरचा गणेशोत्सव म्हणजेच आगळा वेगळा भद्रोत्सव साजरा होत असतो. भाद्रपद प्रतिपदेपासून सुरू होणारा हा उत्सव अनेक दिवस चालतो. या निमित्तानं अंगापूर वंदन आणि अंगापूर तर्फ या दोन्ही गावांमध्ये असणाऱ्या प्राचीन गणपती मंदिरामध्ये धूप आरती भजन कीर्तन या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं होतं. तर गणेश चतुर्थी आणि पंचमी हे 2 दिवस मुख्य उत्सवाचं असल्यानं या काळात भाविकांच्या दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा देखील लागत असतात. महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. मी आता उभा आहे सातारा जिल्ह्यातल्या अंगापूर वंदन या गावामध्ये. या गावामध्ये गणपतीची यात्रा भरते. हजारो युवक वेगवेगळ्या ठिकाणावरून जल घेऊन येतात आणि आज एक विशेष महत्त्व या यात्रेला आहे. या गावामधले सर्व युवक आपल्या हातामध्ये जल घेऊन गणपतीला अभिषेक करतात. नेमकी ही प्रथा काय आहे, कशी आहे, कुठली आहे आणि कशी चालू झाली हे आपण जाणून घेणार आहोत. तर दादा काय सांगाल नेमकं याबाबत? हे अंगापूर तर्फ आणि अंगापूर वंदन ही 2 शेजारचीच गावं. शेकडो वर्षापासून एक गाव एक गणपती म्हणजे गणपतीची स्वयंभू मंदिर आहे आणि त्या मंदिरातल्या गणपतीचीच पूजा केली जाते. गणपती बसवला जात नाही गावात. एक पर्यावरणपूरक जी परंपरा आहे ती एक राखली जाते आणि तसे जी दोर्या म्हणा मोरयाची जी परंपरा आहे तसे शेकडो युवक अनवाणी पायानं कृष्णा नदीचा जल दोन्ही गणेश मंदिरात वाहण्यासाठी घेऊन येतात आणि परिसरातील अनेक गावातील तरुण यात सहभागी असतात. या गावात गणपती बसवला जात नाही. किती वर्षाला गणपती बसवला जात नाही काय सांगाल? तोपर्यंत मला तर समजतोय तोपर्यंत गणपती बसवलेला गेलेला नाहीये. बरं. पुढे पण तो बसवला जाणार नाही. हीच प्रथा कायमस्वरूपी चालू राहील. साधारण या गावामध्ये किती लोक आहेत, काय लोक आहेत, उमरे किती काय सांगू शकाल का? गणेश साधारणतः 2100 एका गावची लोकसंख्या आहे. किती लोकसंख्या? 2100. 2 गाव आहेत. 2 गाव आहेत. हां, एका गावची 21,000 एक दुसऱ्या गावची 4-5 हजार असं. बस म्हणजे ही दोन्ही गावं मिळून एकच गणेशोत्सव साजरा करतात. आणि गावामध्ये कुठेही गणेशाचं पूजन हे काहीच होत नाही. म्हणजे केवळ मंदिरातच पूजा होते. मंदिरातच पूजा. बरं. ही साधारण कशी परंपरा चालू झाली आणि ह्या मागचं नेमकं कारण काय सांगा? मोरेश्वरचा अष्टविनायकापैकी जो मोरगावचा गणपती आहे त्याची स्वयंभू स्थान आहे. तेव्हापासून सुरू आहे. अष्टविनायकापैकी एक असणार मोरगावचा. बरं, एकंदरच पाहिलं की हजारो युवक आज या ठिकाणी इथं जल घेऊन आलेले आहेत. अंगापूरचं गणेशाचं आपण दर्शन घेणार आहोत. हा गणपतीचं वैशिष्ट्य तिथल्या पुजारी असतील, गावकरी आणखीन मंडळी असतील त्यांच्याकडनं आपण आणखीन जाणून घेणार आहोत.